नमस्कार मित्रांनो, चला करूयात परफेक्ट असा मऊ लुसलुशीत इडली आणि डोसा परफेक्ट मापासह आणि एकाच पिठापासून तयार होणारे हे दोन्ही पदार्थ. तर मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे. इथे मी 3 मोठे ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. हे भिजत घातलेलं आहे दोन्ही पण. आणि बघू शकता आता मी हे बारीक करत आहे आणि बारीक करायच्या टायमाला हे दोन्ही वेगवेगळं बारीक करायचं आणि वेगवेगळंच भिजत घालायचं आहे. बघू शकताय. आणि हे बारीक केल्यानंतर हे एकाच दिशेने आपल्याला फेटायचं आहे, जेणेकरून की नाही हे येणार आहे. एकाच दिशेने फेटायचं आहे. बघू शकताय तुम्ही. अजिबात घाई करू नका. सस्पेन्स ठेवा. मस्त असा डोसा आणि इडली तयार होणार आहेत. बघू शकताय. आता हे भिजत ठेवलेलं आहे मी 10 ते 12 तास, म्हणजे रातभर भिजत ठेवलेलं आहे आणि सकाळी इडल्या ह्याच्या केलेल्या आहेत. बघू शकताय. सकाळी उठून मी पीठ दाखवते. बघा मस्त झालेलं आहे पीठ आपलं, मस्त फुललेलं आहे. बघू शकताय. आता हे साईडला ठेवूयात. आता करूयात चटणीची तयारी. तर इथे घेतलेलं आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर, डाळा आणि मिरची आणि थोड्याशा चिंचा. आता ह्याला बारीक करून घेऊयात. आता देऊयात तडका. तडका देताना ह्यात फक्त राई, कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता मी स्किप केलेला आहे. बघू शकताय. मी फक्त राईचा तडका दिलेला आहे. आणि राईचा तडका दिल्यानंतर हे पण ठेवूयात साईडला. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायला विसरू नका, नाहीतर चव आपली बेचव होईल. बघू शकताय. मी मीठ घातलेलं आहे. आठवणीने तुम्ही पण घाला. बघा आपली चटणी पण परफेक्ट अशी तयार आहे. मस्त ना, ग्रीन ग्रीन एकदम मस्त आपली चटणी तयार आहे. आता हे साईडला करूयात. आता करूयात मऊ आपली इडली तयार करूयात. इडलीचं बॅटर तयार करूयात. आता इडलीचं बॅटर करायला मी एका दुसऱ्या पातेल्यात हे पीठ काढून घेतलेलं आहे. त्यात घातलेलं आहे सोडा आणि मीठ चवीनुसार. बघू शकताय. आता एक फेटून घेऊयात चांगलं आणि थोडंसं पाणी घालणार आहे, कारण की खूप घट्ट आहे पीठ. बघू शकताय. थोडंसं पाणी घालणार आहे, जास्त नाही. आणि इथं बी ते इडलीचं भांडं आहे, ते गरम पाणी वाफायला ते ठेवलेलं आहे. आता इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्यात आपण हे बॅटर ओतून घेऊयात. आणि सगळ्या बॅटर ओतून घेतल्यानंतर आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे. आणि इथे एक आयडिया आहे, आयडिया नाही, परफेक्ट कसं इडली मऊ होतात ते. हे जे तुम्हाला 3 डाऊट्स दिसत आहेत ना, डॉट, ते कशासाठी असतात माहिती आहे का? ते परफेक्ट इडलीच्या भांडा जे इडली आहेत त्याच्यावर ठेवायचं असतं. त्याची वाफ त्याला लागावी इडलीला, म्हणून. बघू शकता इथे मी दाखवले. असं ठेवल्यानंतर ही बघा, हे जे आहे ना ते 3, ते इडलीच्या ह्याच्यावरच आलं पाहिजे, नाही की ते डॉट्स आहेत त्याच डॉट्सवर आलं पाहिजे. बघू शकताय. आता झाकून ठेवूयात आणि उफलून घेऊयात. 10 ते 15 मिनटात आपल्या इडल्या तयार होतील. बघू शकताय. मस्त आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. भांडं थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच काढायचं आहे, गडबड करायची नाही. बघा मस्त ना इडल्या तयार. आता करूया डोसा. तर मस्त असं पाणी वतून घेतलेलं आहे. मी अजिबात तेल वापरलेलं नाही. बघू शकताय. आता मस्त बॅटर वतून गोल गोल करून फिरवून घेऊयात. बघा मस्त ना. आणि थोडंसं तेल लावायचं आहे. आत्ता नाही लावायचं, आता तेल लावून घ्यायचं आहे या टायमाला आणि व्यवस्थित आपला डोसा हा निघतो. बघू शकताय. मस्त ना, काही अडचण नाही, तुटलेला नाही, काय नाही. मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे. मस्त ब्राऊन असा भाजून द्यायचा आहे. बघा मस्त ना. तुम्ही पण नक्की